गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आज गणपती बाप्पाचं आगमन होतंय मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलवरती या व्हिडिओवरती गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट जरूर करा. अखेर संपली बाबा आपल्या प्रेक्षकांची एकदाची प्रतीक्षा. कारण उदय घरी आलाय आणि रहस्य कावेरी त्याची पत्नी आहे की नाही ते उलगडलंय की नाही, सत्य समजल्यानंतर मानचा काय निर्णय असेल आणि उदयला परत घेऊन येता क्षणी चवताळलेल्या अमृताचा धूर्त हेतू कावेरी सर्वांच्या समोर आणेल का, पाहणार आहोत या भागामध्ये. बघूयात मग. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 27 ऑगस्टचा हा धमाकेदार भाग. आपण पाहिलं होतं अमृताने एक खोटं जोडपं आणून धर्माधिकारींना एक धक्कादायक बातमी दिलेली असते, ते म्हणजे उदय गेल्याची. त्यांच्यावरती झालेला सर्वात मोठा आघात आणि स्वतःच अपराधीपणाची भावना मनात ठेवून माननी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. हात जोडून घराचा निरोप घेत असताना श्रीकांतला त्या सांगतात की आजवर मनात कुठेतरी आशा होती की आपला उदय नक्की परत येणार. मी अपराधी आहे त्याची. जिथे माझा उदयच नाही तिथे राहून माझा काय उपयोग आहे. त्यांच्या मनातलं दुःख उफाळून येतं. माझ्या हातून जे काही चुकलं असेल त्यासाठी मला माफ करा. मान्य असं म्हणता क्षणी श्रीकांत रडत म्हणतात की मंडळी, तुम्ही चुकणं शक्यच नाहीये. तेव्हा मा सांगतात की मी चुकले, माझ्या मुलाच्या बाबतीत चुकले. उदयच्या बाबतीत माझ्या हातून मोठी चूक घडली. मी गुन्हेगार आहे त्याची. मी स्वतःच त्याला घराबाहेर काढलं होतं. आज माझ्याच एका चुकीने आपला चिकूसुद्धा पोरका झाला. अपराधीपणाच्या याच भावनेने मा जेव्हा घरच्या कुटुंबाची माफी मागत असतात तेव्हा अमृताला मात्र आतून आनंदाच्या उकळ्या फुटतात. हा यांच्यावरचा जो आघात तिने घडवून आणला आहे तो प्लॅन लवकरच तर फ्लॉप होणारच आहे. या चुकीचं प्रायश्चित्त मला घ्यावं तर लागेलच. मला थांबवू नका, निघते मी आता, असं म्हणत मा जेव्हा हात जोडून घरच्यांचा निरोप घेत असतात, सगळ्यांवरती एक कटाक्ष टाकतात. हे सगळं ते आपल्या मनावरती काळजावरती दगड ठेवूनच करतात. घरातले सर्वच जण त्यांना अडवण्याचा थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी सर्वजण हंबरडाई फोडतात. मा रागारागातच तशाच पुढे निघून जातात. तेव्हा सर्वच जण त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. विद्या तर अगदी त्यांच्या पायाशीच बसून राहते. मा सणासुदीला असं घर सोडून जाऊ नका म्हणत ती हंबरडा फोडते. काकू, श्रीकांत, यमुना तिघेही खूप समजावत असतात. आता सगळं करून सवरून नामानिराळी राहिलेली ही अमृता, ती सुद्धा चांगलपणाची नाटकं करते. मावशी, नको ना ग हे घर सोडून जाऊस. घरातील सर्वच जण जीव तोडून मांना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मा मात्र अजूनही त्याच धक्क्यात. तेव्हा कारस्थानी अमृता मनात कपटी विचार करते. आत्ता कुठे माझं स्वप्न पूर्ण झाले. शेवटी माझ्या साधनाताईचा सूड मी तुझ्याकडून घेतलाच सुलक्षणा. खूप माज होता ना तुला, तुझ्या संस्कारांचा, तुझ्या तत्वांचा. आता तर तू कायमची संपली आहेस सुलक्षणा. हे घर सुद्धा तुझं आता राहणार नाही. ताई, जिथे कुठे असशील तिथून बघतेस ना, तुझ्या बहिणीने सूड घेतलाय तुझा या बाईकडून. परंतु धर्माधिकारींना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन रचणाऱ्या या अमृताचा हाच डाव लवकरच कावेरी हाणून पाडणार असते. सर्वजण हंबरडा फोडत मानना समजावण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही जर अशा निघून गेलात तर आम्ही पोरके होऊ. तेव्हा विद्या विचारते की मा, तुम्ही आम्हाला नका ना सोडून जाऊ. तुम्ही असं निघून गेलात तर हे घर कायमचं तुटेल. अमृताला सुद्धा आता स्वतःची खूप लाज वाटते. कारण त्या दिवशी तिने तसा प्रश्न विचारला नसता तर माननी इतका भयंकर निर्णय घेतलाच नसता. स्वतःला ती अपराधी समजते. माची माफीही मागते. परंतु मा ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. कारण त्या स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ आहेत. एकटा शब्द दिला की दिला. मा, अगं खरंच माझी चूक झाली. त्या दिवशी मी तुला तसं बोलायला नको होतं. बाबा, काकू, प्लीज समजावा ना तुम्ही हिला. यमुना खूप पोटतिडकीने समजावण्याचा प्रयत्न करते. मा सांगतात की माझ्या हातून चूक घडली आहे. या घराचे नियम जर मी स्वतःच मोडले तर याला काय अर्थ आहे. चुकीला माफी नाही.
तेव्हा श्रीकांत सांगतात की मंडळी, अहो परंतु तुम्ही चुकलाच नाही आहात. इथे कोणालाच वाटत नाहीये की तुम्ही चुकलात. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात. रडता रडता विद्या विचारते की मा, तुमचा यश आणि कावेरी वहिनी परत आल्यानंतर आम्ही त्यांना काय उत्तर देणार आहोत? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. परंतु आता सुलक्षणा कोणाचं काहीच ऐकत नाहीत. माननी पुढे एक पाऊल घर सोडण्यासाठी टाकता क्षणी कावेरी घडवून आणते सगळ्यात मोठा चमत्कार. सर्वच जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अगदी धर्माधिकारी कुटुंबासारखंच आपण सर्व प्रेक्षकही तो चमत्कार स्वतः कावेरीने घडवलाय. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पांना ती घरी घेऊन येते. सोबतच उदयला सुद्धा. आता ढोल ताशाचा आवाज कुठून येतोय? सर्वच जण ऐकून अचंबितच होऊन जातात. सर्वजण धावत आता तारापाशी येऊन थांबतात. तर समोरचं दृश्य पाहिल्यानंतर सर्वच जण अवाक होऊन जातात. कारण ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वतः कावेरी गणपती बाप्पांना घरी घेऊन येते. जेव्हा ती एक एक पाऊल टाकत धर्माधिकाऱ्यांच्या समोर घरात येऊन उभी राहते, तेव्हा मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसतो. झालं, आता इथे सुद्धा या यमुनाला नाटच लावायचं आहे. आधीचीच डिटेक्टिव्हगिरी करत सर्वांना अक्कल तर पाजळतच असते, आता सोबत कावेरीच्या चुकाही दाखवण्याचा प्रयत्न करते. वा, नाही म्हणजे हे भराया, तू परत एकदा सिद्ध केलेस की तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीयेस. तेव्हा काकूही खडसावते की हो, या मुलीने आपल्या कुटुंबाचे सगळे नियम धाब्यावर बसवलेत. आता कावेरीला कळतच नसतं की नक्की तिची चूक काय झाली. तेव्हा यमुना म्हणते, आमच्या घरातला गणपती पुरुष घेऊन येतात, हे तुला माहिती नाहीये का? नको तिथे चुका करायची सवयच आहे हिला. उगाचच सर्वच जण म्हणजे यमुना आणि काकू दोघेही मिळून कावेरीला ओरडतात. यमुना तिच्यावरती खेकसते. आणि यश कुठे? आता कावेरी तर उत्तर देतच नाही. ते एकदम चिडीचूप गप्प उभी असते सगळ्यांकडे बघत. काय निर्लज्ज आहेस का तू? माननं वचन दिलं होतं ना तू की गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत उदयदादाला तू परत घेऊन येशील. पाळलंस का तू वचन? आता स्वतःला तर काही होत नाही, परंतु दुसऱ्यांना बोल लावत बसायचं. यमुनाची ही पहिलीच घाणेरडी सवय. आता ती या सगळ्याचं खापर फक्त कावेरीवर फोडण्याचा प्रयत्नात असते. मला दिलेलं वचन पाळलंस का तू? पाळलं नाहीयेस ना? मग निर्लज्जासारखी गणपती कशाला घेऊन आलीस इथे? कावेरीच्या तोंडून एक चकार शब्द फुटत नसतो आणि सर्वच जण अजूनही त्याच धक्क्यात असतात की हिनं वचन पाळलं नाही आणि जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन कशी काय करू शकते हे. इतक्यातच परत एकदा ढोल ताशे चोर चोराचे वाजू लागतात आणि पाठीमागून यश स्वतः उदयला घरी घेऊन येतो. उदयला आपल्या नजरेसमोर पाहता क्षणी सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. यमुना, काकू, विद्या अवाक होऊन आवासून त्याच्याकडे पाहतच राहतात. मानचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. कोणालाच स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नसतो की प्रत्यक्षात उदय त्यांच्या समोर उभा आहे. आत्ता सगळ्यांच्या लक्षात येतं की कावेरीने वचन पाळलं. वचन पाळून मानचं मन सुद्धा जिंकलं. घरातील सर्वच जण धावत उदयजवळ जातात. मानना तर उदयला पाहता क्षणी त्यांचा ऊर भरून येतो. आता धर्माधिकारींचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या मनस्थितीत असणारी ही अमृता सुद्धा हादरून जाते. हा कुठे सापडला? शेवटी कावेरीने तिचा हा डाव हाणूनच पाडलेला असतो. मा जाऊन आपल्या मुलाला कुरवाळतात. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. त्याच्या हृदयावरती डोकं ठेवून खळखळा रडायला लागतात. अख्खं कुटुंब आनंदित असतं. मा जशा म्हणाल्या होत्या अगदी तसंच कावेरीने या मायलेकरांची हृदयस्पर्शी भेट घडवून आणली आहे. ती किती हट्टी आहे आणि हट्टाला पेटल्यानंतर ती काय करू शकते ते तिने स्वतः प्रत्यक्षात करून दाखवलेलं असतं. जेव्हा मा आपले अश्रू पुसत यशला विचारतात की उदय, अरे बाळा, कुठे होता तू? कुठे सापडला हा य? मांना तीव्र इच्छा होते जाणून घेण्याची. तेव्हा कावेरी हाक मारते, मा. तेव्हा सर्वांचं लक्ष तिच्याकडे लागतं. घडला सगळा प्रसंग कावेरी त्यांच्या कानांवरती घालते. आता पूजेचं जे साहित्य आहे ते पाण्यात तळ्यात विसर्जित करायला गेलेल्या कावेरीला अचानक कोणाचा तरी ओरडा करण्याचा आवाज कानांवर पडला. ते पाहण्यासाठी ती गेली तर
काही गुंड मवाली लोक उदयला जोरजोराचे मारत होते. कावेरी त्यांच्याशी भिडली. निर्भीडपणे त्या गुंडांना चांगला चोप दिला. परंतु त्यांना मारत असताना एका गुंडाने उदयला दरीत ढकललं. देवकृपेने तो एका झाडाला लटकत होता. तेव्हा कावेरी धावत उदयला वाचवण्यासाठी जाते. ती कावला जसं वाचवण्याचा प्रयत्न करत होती, अगदी तसंच जमिनीवरती झोपून उदयचा हात पकडण्याचा प्रयत्न करते. एकदा ती हात पकडते, काही वेळातच परत त्याचा हात निसटतो आणि तिला काऊसोबतचा प्रसंग आठवतो. शेवटची त्यांची भेट काऊ दरीत पडत असताना अशाच तिने वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि कावेरी जोराची ओरडते की काऊ. तिच्या काळजाचा ठोका चुकतो. आता तिला कोणत्याही परिस्थितीत या व्यक्तीला वाचवायचेच असतं. अद्याप तर तिला माहिती नाही की तो उदयचा आहे. कावेरी परत परत प्रयत्न करते उदयचा हात पकडण्याचा, परंतु तिचा हात सततचा निष्ठत असतो. आता उदय खालती कोसळणार इतक्यात यश येतो. यश त्याचा हात घट्ट पकडून ठेवतो. तेव्हा दोघेही एकमेकांकडे एक कटाक्ष टाकतात. यश डोळे मिचकावतो आणि दोघेही कठोर प्रयत्न करून उदयला शेवटी वर खेचतातच. आता थोड्या प्रयत्नानंतर जेव्हा उदय वरती येतो तेव्हा त्यांना माहिती नसतं की तो उदय आहे. जेव्हा त्याचा चेहरा त्यांना दिसतो तेव्हा मात्र ते हादरूनच जातात. त्यांच्या समोर प्रत्यक्षात त्यांचा उदय उभा असतो. त्यांना त्यांच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. शेवटी गणपती बाप्पाने त्यांना उदयपर्यंत पोहोचवलेलं असतं. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. यश आपल्या दादाला उराशी कवटाळत म्हणतो की दादा, उदय दादा, मी तुझा भाऊ, तुझा यश. दोघेही खूप खुश असतात. मांची इच्छा दोघांनाही एकत्रच पूर्ण केलेली असते. परंतु उदयच्या अंगामध्ये थोडाही त्राण शिल्लक नसतो आणि त्यातून त्या गुंडाने याला बेदम मारलेले सुद्धा असतं. कावेरी हात जोडत गणपती बाप्पाचे मनापासून आभार मानते आणि यशला ती सांगते की आपण पटकन उदय भाऊजींना घरी घेऊन जाऊयात. वाट बघत असतील ना. तेव्हा दोघेही उदयला सावरत गाडीतून घरी घेऊन येतात. घडला सगळा प्रसंग ऐकल्यानंतर भरून पावतात. हात जोडून गणपती बाप्पाचे त्याही आभार मानतात. गजानना, पावलास रे बाबा, माझ्या लेकराला घेऊन आलास. या आईची हाक तू ऐकलीस. तेव्हा विद्या या सगळ्याचं क्रेडिट देते ती कावेरीला. तुम्हाला दिलेलं वचन कावेरी वहिनीने पूर्ण केलं बरं. आणि हो आता आम्ही तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार बरं का. विद्याने असं म्हणता क्षणी सर्वांना हसू येतं. हसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. त्यानंतर स्वतः त्या हाताने गणपती बाप्पांची पूजा करतात. सोबतच यश, कावेरी आणि उदय त्या तिघांनाही ओवाळतात. यश, उदय दोघांनाही त्या नाम ओढतात. तिघांच्याही डोक्यांवरती अक्षता टाकतात. तिघांवरूनही भाकर तुकडा ओवाळून टाकतात आणि ढोल ताशांच्या गजरात पुन्हा एकदा त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात धर्माधिकारी कुटुंब आनंदाने गणपती बाप्पांचं घरात आगमन करतं. मोठ्याने ओरडतात, गणपती बाप्पा. बाकीचे सगळेजण त्यांना साथ देतात, मोरया. अमृताचा चळकुरेपणा काही थांबलेलाच नसतो. कावेरीवरती इतकीच जळते, इतकीच चवथळलेली असते, कारण तिचं स्वप्न भंगलेलं असतं ना. धर्माधिकारींना उद्ध्वस्त करण्याचं एक प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो. कावेरीने स्वतः तो हाणून पाडलेला असतो. कावेरी गणपती बाप्पांना घरात घेऊन येते. आता तिच्यासोबत बाकीचे कुटुंबीय सुद्धा असतात. गणपती बाप्पांना ते त्यांच्या घरी विराजमान करतात. सोबतच आनंदाने उदयचं सुद्धा त्या घरात स्वागत होतं. म्हणतात की आज मला कशाची आठवण झाली ठाऊक आहे? उदयला जेव्हा मी या घरात पहिल्यांदा आणलं होतं ना, त्या क्षणांची. आता बाकीचे सर्वच जण उदयला जाग येण्याची वाट पाहत असतात. आधीची त्याची तब्येत थोडीशी खालावलेलीच असते. त्याच्या अंगामध्ये त्राणही नसतो. जेव्हा सर्वजण त्याला गराड्या घालून बसलेले असतात तेव्हा त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्याला कुरवाळत त्याला बोलत असतात की उदय, अरे बघ ना माझ्याकडे, मी माय तुझी. सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात की कधी एकदा उठतो आणि आपल्या सगळ्या माणसांना भेटतो, बिलगतो. इतक्यातच उदय खाडकन डोळे उघडतो. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात. उदय उठण्याचा प्रयत्न करतो. यश पटकन त्याला आधार देऊन सावरतो.
बाबा तोचपर्यंत त्याच्या पाठीमागे उशी ठेवतात आणि त्याला टेकवून बसवतात. उदय वेड्यासारखा इकडे तिकडे बघायला लागतो, जणू काही तो त्याच्या माणसांना ओळखतच नाही की काय अशा भावनेने. अमृताचा तर चरफळाट चालूच असतो. मा परत त्याला म्हणतात, उदय बाळा तू ठीक आहेस ना? तुला काही खायला करून आणू का माझ्या हातचं? मला खात्री होती की तू नक्की परत येशील आणि माझा तोच विश्वास कावेरीने खरा करून दाखवला बरं. कावेरी खूप धाडसानं वागलीस हा तू. मा तिचंही तितकंच कौतुक करतात. शेवटी कावेरीने मांचं मन जिंकलेलं असतं, परंतु अजून खूप मोठ्या रहस्याचा खुलासा बाकी असतो की ती खरी उदयची पत्नी नाहीच आहे. मांना परत अपराधी वाटतं. तुझ्या बाबतीत मी खूप मोठी चूक केली आणि त्याचीच शिक्षा मला मिळाली. तू घर सोडून निघून गेला होतास, परंतु उदय आता तू माझ्याकडे परत आला आहेस. ते तुझा हात दे, असं म्हणत स्वतःच उदयचा हात आपल्या हाती घेतात आणि जेव्हा त्या कावेरीला हाक मारतात तेव्हा मात्र यश विद्या दोघांचेही मनामध्ये भीती दाटून येते. अखेर सत्य बाहेर पडण्याची वेळ आलेलीच असते आणि कावेरीने आधीच स्वतःच्या मनाची तयारी केलेली असते की या सगळ्याला ती नक्की सामोरं जाईल. जेव्हा कावेरीचाही हात आपल्या हाती घेत मा उदय कावेरीचा हात एकमेकांच्या हाती सोपवत सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतात की उदय तुझी बायको कावेरी आजपासून धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून मला मान्य आहे. तेव्हा सर्वच जण अचंबित होतात. शॉक लागल्यासारखे सर्वच जण माकडे धक्क्याने पाहतच राहतात. यश आणि कावेरी सोबत विद्याला सुद्धा जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण सत्य तर फक्त त्या तिघांनाच ठाऊक आहे. आता उदय विजेचा झटका लागल्यासारखं कावेरीच्या हातून हात बाजूला घेत म्हणतो की ही माझी बायको नाहीये. तेव्हा सर्वच जण हादरतात. सर्वच जण कावेरीकडे धक्क्याने बघायला लागतात की उदय अचानक असा का बोलतोय. आणि कावेरी घाबरत यशकडे बघते. आजचा भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. डिटेक्टिव्ह यमुना परत एकदा आपले प्रश्न मांडतेच. दादाने सर्वांच्या समोर स्वतःच्या बायकोलाही न ओळखणं नाही म्हणजे किती अचंबित वाटतं ना. अगं तुझ्याचसाठी तो आम्हा सगळ्यांना सोडून हे घर सोडून गेला होता. यशच्या खोलीत उदय असताना तो फोनमध्ये सगळेच फोटोज पाहतो. कावेरी येता क्षणी तो तिला जाब विचारतो, तू कोण आहेस नक्की? या सगळ्या फोटोंमध्ये तर तू नाहीच आहेस. आता सर्वच जण धर्माधिकारी कुटुंब एकत्रित जेवायला बसलं असताना मा उदयला स्वतःच्या हातांनी घास पुरवत असतात आणि ते दृश्य पाहिल्यानंतर कपटी अमृता साधनाच्या त्या डायरीच्या पानांची राखरांगोळी करते आणि स्वतःच्या मनात परत एकदा धर्माधिकारींविषयी कपट भावनाच ठेवते की सुलक्षणा धर्माधिकारी या चलणाऱ्या कागदासारखीच मी तुझ्या कुटुंबाची अशीच राखरांगोळी करेन. परंतु आता कावेरी आहे. नशीब उदयने तिला ओळखलेलं नाही आहे अजून. तात्पुरतं तरी सत्य ते रहस्य आड गेले, परंतु समोर आल्यानंतर काय होईल आणि त्या धूर्त अमृताचा हेतू कावेरी साध्य होऊ देईल का? तिचा खरा चेहरा सर्वांच्या समोर कसा आणेल? पाहणं मनोरंजकच ठरेल. तात्पुरतं तरी सत्य